अट्टल घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार नाशिक रोड गुन्हे शोध पथकाच्या गस्ती दरम्यान ताब्यात। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 30 सप्टेंबरला चेहडी पंपिंग नाशिक रोड येथे घरफोडी झाल्याचा गुन्हा नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल झाला होता। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने गुन्हे शोध पथकाचे रात्रपाळीचे पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस अंमलदार महेंद्र जाधव, सागर आडणे, अरुण गाडेकर, पोलीस शिपाई रोहित शिंदे, योगेश रानडे गस्त करीत असताना सिटी लिंक बस डेपो सिन्नरफाटा परिसरात सराईत अट्टल घरफोडी करणारा सागर गरड संशयितरित्या फिरत असल्याचे आढळून आल्यास त्यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील 2 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले। त्याच्या ताब्यातून 2,43,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांनी माहिती दिली। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामध्ये मालमत्तेचे विरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी दिल्या होत्या। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाणे येथे दाखल असणाऱ्या CR नंबर 480 आणि 486 आणि 487 हे 2 मालमत्ते विरुद्धचे गुन्हे म्हणजे घरफोडीचे गुन्हे या संदर्भाचा तपास पोलीस हवालदार विशाल पाटील आणि गुन्हे शोध पथकाचे अंमलदार हे करत होते। त्यांना काल रात्री रात्रगस्त करत असताना सिटी लिंक बस डेपो सिन्नरफाटा या परिसरामध्ये अट्टल गुन्हेगार सागर गरड पाळणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यांनी परिसरामध्ये सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतलं आणि पोलीस काक्या दाखवल्यानंतर त्याच्याकडनं वरील 2ही गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांना यश आलेलं आहे। सदर 2ही घरफोड्या या त्याने केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। या 2ही घरफोड्यांमध्ये एकूण 2,43,000 रुपयाचा सोने व इतर मुद्देमाल आज जप्त करण्यात आलेला आहे। सदरची कार्यवाही ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त श्री किशोर काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोडचे PI जितेंद्र सप्पाळे व DP पथक यांनी केलेली आहे। या संपूर्ण कारवाईमध्ये विशाल पाटील यांनी महत्त्वाचे योगदान दिलेलं आहे, त्यामुळे त्यांचं आम्ही यथोचित बक्षीस देऊन शिफारस करणार आहोत। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शोध पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस शिपाई महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, सागर आडणे, रोहित शिंदे, योगेश रानडे आदींनी ही कारवाई केली आहे। सदरच्या कामगिरीने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच पोलीस उपायुक्तांनी नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे कौतुक केले आहे। NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक।